नमस्कार। तर आज आपण बनवते उडुपी रेस्टॉरंट स्टाईल उपमा, याला उपीटही म्हणतात। चला तर पटकन सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी जाडसर असलेला रवा। तर मेजरिंग कपने जवळपास 1 कप रवा आहे। एवढ्या रव्याचा उपमा 4 लोकांसाठी पुरेसा होतो। आता याला आपण 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवरती छान एकसारखं हलवत भाजून घेणार आहोत। जोपर्यंत रवा थोडासा फुलून पांढरट होत नाही। उपम्यासाठीचा रवा लालसर भाजायची गरज नाही। तर आपला रवा भाजून तयार आहे। आता आपण याला काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल आणि 1 चमचा तूप टाकणार आहे। छान गरम झालं की याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून शेंगदाणे टाकून याला आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजत आले की याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि छान फ्राय झाला की याला आपण काढून घेऊयात। हो तर तुम्ही शेंगदाणे आणि कढीपत्ता फोडणीच्या वेळेसच टाकू शकता, पण आमच्याकडे थोडंसं कुरकुरीत आवडतं म्हणून मी असंच आधी याला फ्राय करून काढून घेते आणि जेव्हा उपमा सर्व करायचा असतो तेव्हा त्याच्यावरती टाकते। त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत। छान तडतडल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा थोडासा परतला गेला की याच्यामध्ये 3 ते 4 कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। यालाही मिनिटभर आपण परतून घेतोय। मिरच्या व्यवस्थित परतल्या गेल्यात आणि कांद्यालाही हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कुटलेली अद्रक लसूण। तर 1 छोटा चमचा टाकलेला आहे। याला आपण अर्धा ते 1 मिनिट परतून घेतोय। अद्रक लसूण छान परतले गेल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकायचा आहे आपण भाजून घेतलेला रवा, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि अर्धा छोटा चमचा आपण साखर टाकणार आहोत। याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण इथे 1 वाटी रव्यासाठी 3 वाट्या पाणी टाकणार आहोत, म्हणजे रवा छान मऊ शिजतो आणि मोकळा पण होतो। बारीक रवा वापरत असाल तर 2.5 वाट्या पाणी वापरलं तरी चालेल। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता या स्टेजला तुम्हाला जर वाटत असेल की मीठ कमी जास्त आहे तर याच वेळेला तुम्ही टाकून घ्या, कारण नंतर ते व्यवस्थित मिक्स होत नाही। आता मिक्स करून झालं की लगेचच गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे। याला लगेचच आपण झाकण लावून मध्ये आधी न ओपन करता 5 ते 7 मिनिट आपण याला शिजवून घेणार आहोत। तर साधारण 7 मिनिटांनंतर आपण झाकण ओपन करूयात। तर तुम्ही पाहू शकता आपला उपमा छान मऊ शिजलेला आहे आणि जास्त चिकट पण नाही झालेला। यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत। त्याचबरोबर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकतोय। इथे मी अर्ध्या छोट्या लिंबाचा रस पिळून टाकणार आहे। आता आपण याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि याला एकदम गरमागरम सर्व करणार आहोत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा। त्याचसोबत बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।